वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी ग्लोबल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जागतिक स्तरावर काय घडामोडी घडतात सविस्तर पाहणार आहोत। आशियातील आपलं वर्चस्व सिद्ध करण्याच्या हेतूने चीनने तयार केलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये आज भारताने आपला दबदबा दाखवून दिलाय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवादाविरोधात भारताचं कठोर धोरण कृतीतही उतरवलं। कसं ते पाहणार आहोत या विशेष रिपोर्टमधून। पहलगाम हल्ल्याचा निषेध नाही, मग आम्ही सही करणार नाही। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीनमध्ये ठाम भूमिका घेतली। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक गेले 2 दिवस चीनमधील क्विंडोंगमध्ये सुरू होती। बैठकीच्या पहिल्या दिवसापासूनच भारताने दहशतवाद आणि त्याचं पालन पोषण करणाऱ्यांविरोधात युद्ध छेडलं। त्यात सगळ्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे अशी भूमिका मांडली। त्याचाच पुढचा भाग बुधवारी बघायला मिळाला। बैठकीमध्ये दहशतवादाचा प्रस्ताव आला आणि त्यात बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ठराव मांडण्यात आला। पण पहलगाम हल्ल्याविषयी भारताने दिलेल्या वाक्यांचा समावेश करण्यात आला नाही आणि तोही एका विशिष्ट देशाने केलेल्या विरोधामुळे। मग भारताने ही भूमिका घेतली आणि दहशतवाद विरोधी मत स्वीकारलं जाणार नसेल तर आम्ही सही करणार नाही असं राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं। This meeting happened over 2 days, that is yesterday and today. The defense ministers meeting has concluded. I understand that they could not adopt a joint statement. I also understand that certain member countries could not reach consensus on certain issues, and hence the document could not be finalized. On our side, India wanted concerns on terrorism reflected in the document, which was not acceptable to one particular country, and therefore the statement was not adopted. क्विंडोंग मधील बैठकीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री इशाक दार देखील होते, पण राजनाथ सिंगांच्या समोर येणं त्यांनी टाळलं। भारताने पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं। पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी भारतीय लष्करासमोर याचना केल्यावर शस्त्रसंधी करण्यात आली। इतकं सगळं होऊनही दहशतवाद्यांच्या विरोधात पाकिस्तानला भूमिका घ्यायची नाहीये। मग काय करणार? भारतानेही आता दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आणि याचा प्रत्यय चीनमध्ये राजनाथ सिंग यांनी दिला। पाकिस्तान दहशतवाद करत आहे भारतामध्ये, त्याला त्यांचा पाठिंबा आहे। आपण बघितलं असेल तर या ऑपरेशन सिंदूरच्या आधी मोठ्या प्रमाणात शस्त्रांची निर्याती ही चीनने पाकिस्तानला केली होती। एवढंच नव्हे तर जे दहशतवादी आत आले होते त्यांनी चीनी ॲप्स वापरली होती, त्यांनी चीनी सॅटेलाईट फोन वापरले होते। म्हणजे चीननी मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान आणि शस्त्राची मदत ही केली होती आणि उलटं भारताला ॲडवाईस केला की हा जो दहशतवादी हल्ला आहे, हा दहशतवादी हल्ला कोणी नेमका केला याची चौकशी केली जावी। म्हणजे त्यांना माहिती होतं की हा दहशतवादी हल्ला पाकिस्ताननी केलेला आहे, परंतु ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते की कोणी केला आहे, आम्हाला याच्याविषयी कल्पना नाही आणि भारतालाच दीडशहाणे उपदेश देत होते। ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने आपली लष्करी ताकद पाकिस्तानला दाखवून दिली। त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात जगभरात वातावरण निर्मिती ही सुरू केली। 8 विविध पक्षीय खासदारांचा एक असे गट तयार करून जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवले। या गटांनी भारताने पाकिस्तानमध्ये कारवाई का केली याची माहिती त्या देशाच्या वरिष्ठ नेत्यांना दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये G7 परिषदेत जगातल्या प्रमुख देशांच्या प्रमुखांना भेटले। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल विविध देशांमध्ये जाऊन भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका मांडत होते। काश्मीर हा महत्त्वाचा भाग आहे आणि हा भारताचा अविभाज्य भाग आहे। जो कोणी याला विरोध करेल त्याच्या विरोधात आम्ही नक्कीच लढणार। पाकिस्तानचं विनाकारण कौतुक करू नका। पाकिस्तान जे करतो आहे ते दहशतवादी कृत्य आहे आणि आम्हाला हे मान्य नाही आहे। आणि जर तुम्ही पाकिस्तानच्या हिताचं रक्षण करत असाल तर हे जे संघटनेचं जे एक सर्वांनी मिळून सही करणारं जे पत्रक असतं त्या पत्रकावरती आम्ही सही करणार नाही।
कारण हे आमच्या देशाच्या राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध जातं आहे. म्हणजे आमच्याकरता राष्ट्रीय हित महत्त्वाचं आहे आणि आम्ही यावरती त्याकरता कुठलीही खालची भूमिका घ्यायला तयार नको. तर थोडक्यात हा चीनला आणि SCOच्या देशांना सुद्धा एक अतिशय कडक संदेश आहे. तुम्ही ठरवा की तुम्हाला पाकिस्तान पाहिजे की भारत पाहिजे. भारताची भूमिका अगदी सरळ आणि साफ आहे. काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे. आम्ही काश्मीरविषयी कोणत्याही विषयावरती चर्चा करणार नाही. जर चर्चा करायची असेल तर ती फक्त जे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर आहे त्याला भारताला कसं आणि केव्हा परत करायचं या विषयावरती असेल. आणि सर्वात मोठा जो मुद्दा जगाच्या समोर आहे त्याला तुम्ही टाळू नका, त्याला तुम्ही मदत करू नका, त्याला तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करू नका. दहशतवाद हा केवळ भारतासमोरचंच मोठं आव्हान नाही तर हे सगळ्या जगासमोरचं आव्हान आहे. तर थोडक्यात SCOच्या देशांसमोर, खास तर चीन आणि रशियाच्या समोर एक आपण कठोर संदेश ठेवलेला आहे. SCOच्या मंचावरही भारतानं दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांचा पुनरुच्चार केला. पण SCOचा संस्थापक चीन आहे आणि पाकिस्तान चीनची मैत्री अतिशय घट्ट आहे. भारतातील दहशतवादी कारवाया, विशेषतः काश्मीरमधील कारवाया हा स्वातंत्र्याचा लढा आहे असं पाकिस्तान मानतो. त्यामुळे भारताच्या भूमिकेला पाकिस्तानचा नेहमीच विरोध असतो. परराष्ट्रीय धोरणाच्या दृष्टीनं SCOचा मंच भारतासाठी नेहमीच कठीण मंच राहिलाय. त्यामुळे राजनाथ सिंग यांनी घेतलेला सही न करण्याचा निर्णय परराष्ट्रीय दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.